तपास जिजाचा सुरू आहे, अंजली गायकवाडचा नाही. हो साहेब, कागदपत्रावर अंजली हेच नाव आहे, पण आम्ही सगळे बोलताना जिजाच म्हणतोय. होय अहो साहेब, तुम्हीच म्हणला होता की अंजली म्हणजे जिजा म्हणून. होय, म्हणून तर साहेब तुम्ही जिजाला आणि राणाला एकत्र राहायला सांगितलं होतं. आलं का त्यांना? अहो साहेब, मी स्वतः सांगायला लागलो, या भामट्या तर भामट्या आहे. होय, म्हणजे जिजाच म्हणजे अंजली ना अंजलीच म्हणजे जिजा का? काय राणा? राणा, तू दिलेली कागदपत्र जर खरी मांडली तर ही जिजा नसून अंजली रणविजय गायकवाड आहे. हे खरं आहे का? नाही, या अंजली गायकवाड नाही, यांचं नाव जिजा आहे. अरे पण तुझ्या बायकोचं नाव तर अंजली गायकवाड आहे, मग ही जिजा? ही जिजा माझी बायको नाही. हे बघा साहेब, मी म्हणलं होतं तुम्हाला जिजा माझी बायको आहे म्हणून. नाही साहेब, मी या माणसाची बायको नाहीये. आता तू याची बायको आहे का नाही हे सगळं कोर्ट ठरवेल. हा, पण त्याआधी या राणावर आम्ही गुन्हा दाखल करणार. हो साहेब. का पण साहेब? खोटा पुरावा दाखवून पोलिसांची दिशाभूल करणं हा गुन्हा आहे. काय जिजा? हो नाही साहेब, अहो राणाची काही चूक नाही आहे. वय राणा नाही म्हणत होता, पण तुम्ही सगळ्यांनी बळजबरीनं जिजाचा नवरा केला राणाला. मग आता पुराव्याच्या आधारे हा श्रीहरीच हा खरा नवरा आहे असं दिसतंय. मग ते आता मान्य करा. आता जिजानं श्रीहरी सोबत संसार सुरू करावा आणि काय वाद असेलच तर तो कोर्टात सोडवावा. काय? नाही, असं पुन्हा सांगेल मी कसा संसार करायचा? मालक, अहो सांगा की काय तर. आता मालकासनीच आम्ही अटक करतोय. हा, मुकुंद आत टाका पैलवानाला. नाही साहेब, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो, यो माझा नवरा नाहीये. अहो साहेब, मी बी काय शपथ घेऊन सांगतो, अहो जिजा माझीच बायको आहे. ओ साहेब, मी पाया पडतो तुमच्या, असं काय करू नका. अहो साहेब, मी बी तुमच्या पाया पडतो. हो तर माझा जीव घ्या, तर माझी बायको मला परत द्या. साहेब बस करा, निर्णय झाला. जिजा, जास्तीत जास्त आजची रात्र नीट विचार कर आणि तुझा निर्णय सांग मला. उद्या सकाळी तुला श्रीहरी सोबत जावंच लागेल. नाहीतर आम्ही या राणाला खरंच अटक करू. सांग, काय करतेस? राणाला अटक करू का या श्रीहरी सोबत संसार सुरू करतेस? अहो मालकांची काय बी चूक नाही, त्याची का अटक? मग ठरलं तर उद्या सकाळपासून तुझा आणि या श्रीहरीचा संसार सुरू. साहेब लय उपकार झाले. मी आयुष्यभर तुमचा गुलाम बनून राहीन साहेब. काय गरज नाही. हा, आता निघा सगळी आणि उद्यासाठी तयार राहा. आम्ही आहेच पाळत ठेवायला. काय पैलवान, निघा. बंडू निघा. चला. राणाला कशाला सांगितलं खरं? तुझ्या साक्षी होतं माझा सगळं. तू जर सांगितलं असतं जिजा तुला नक्की ते माणूस आहे, तर जिजा वाचली असती. बरकत, किती विराग असला तरी नक्की त्या माणसाच्या बाबतीत मी खोटं बोलू शकत नाही. समजात महत्वाचं
त्यांची जागा माझ्या आयुष्यात दुसरं कोणी बी घेऊ शकणार नाही. अहो राणादा, माझ्या बहिणीचं काय? तिला त्या माणसाबरोबर संसार करायला सांगायलेत की पोलीस? अरे मर्दा, तुझी बहीण खोटी निघाली. म्हणजे तुमचं लगीन झालं असताना माझ्यापासून का लपवलं? दोष दोष म्हणत माझा विश्वास मिळवला, आता विश्वासघात केला. साहेब अशीच मदत करत राहावा. अहो लक्ष ठेवा गरीबावर, नाहीतर तो भामटा राणा येऊन माझ्या बायकोला पळवून नेलो. चल जिजा ए, गप तू. आला आला राणाला. मला पैलवान, तू इकडं? तू कशाला आला इकडं? हे बघा साहेब, तुम्ही जे काय करायला की नाही ते समजा चुकीचं आहे. बघा, जिजा या माणसा संकट राहणार नाही. वय मला नाही राहायचंय भामट्या संगत. बघा साहेब, तुम्हाला सांगितलं होतं का नाही, हो भामटा माझ्या बायकोला पळवून नेणार म्हणून. ए, मी बामटा का तू बामटा? अरे तुला की नाही पोकळ बांबून चांगला फोडून काढला पाहिजे. तुझं की नाही राणा, साहेब आवाज वाचवा मला साहेब. आलंय नाही, सगळं ध्यानात आलंय माझ्या. हा? आतापर्यंत नांदायला तयार असलेली जिजा ह्यो पैलवान आल्या आल्या नाही म्हणते. आता तुलाच आत टाक, म्हणजे तुमच्या दोघांच्या संसाराचा मार्ग मोकळा. मुकुंद, घे पैलवानला आत. अहो साहेब, राणादाला कशाला ताब्यात घ्यायचा? तुला सांगितलंय तेवढं करायचं, घे म्हणल्यावर घ्यायचं. साहेब नका, असं नका करू. काय करायचं आणि काय नाही ते आम्ही बघतो. तू नांदायचं काम कर. मुकुंद, ताब्यात घ्या आणि चला. अहो साहेब, माझा एक डाव ऐकून तर घ्या. ते बघ, तुला काय बोलायचंय ना ते पोलीस स्टेशन मध्ये बोल. चल. अहो साहेब, असं काय नाही हो, करायला? साहेब अहो साहेब, असं काय करायला? अहो राणाला कुठे घेऊन चालला? ऐका की पोलीस माझं. स्टेशन मध्ये घेऊन अहो साहेब, 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 अहो. नाव काय म्हणालास तुझं? श्रीहरी. श्री हरी, तुला संसारासाठी शुभेच्छा. बापू, पुष्पगुच्छ आणलाय काय? पैसे कुठं आहे? असू दे, असू दे की. मनापासून शुभेच्छा दिल्या की नाही त्या पोचत्यात. हा जे जा, घे नवऱ्याला औक्षण करून आतमध्ये घे. हे पप्प्या, गप गुमान घरला निघ काय, नाहीतर असं नरडा चिरतो का नाही, मग जेलात जायला लागलं तरी चालेल. निघ. हा, रानाची चांगलीच वड लागलेली दिसते तुला. होय, हम्म? रानात जेलात गेला म्हणून तुला बी लगेच जायचंय वय आमचा गळा चिरून? नाही नाही बापू, असं होणार नाही. आता जे झालं की नाही, या भल्या माणसासोबत की नाही संसार करायला लागणार आहे. सुखानं संसार करा. हा, येऊ काय? चला बापू. हे काय हे असं कर लावतात काय? ही पहिली चुलीत ना आलो. हे झोपडं माझं आहे काय? तिथं कुठं काय ठेवायचं ते मी ठरवतोय, तू नाही सांगायचं. माझं नव ग, आपलं घर. आता आपण नवरा बायको आहे, कळलं नव माझी बाय? हे असं गोडी गुलाबीनं वागलं की बायका शेपारत्यात. तेव्हा हे तुझं नकर माझ्या समोर चालणार नाहीत.
मी तुझा नवरा नाही हे मला पण माहित आहे आणि तुला पण माहित आहे. तसं तू जिजा नाहीस हे तुला पण माहित आहे आणि मला पण माहित आहे. तेव्हा तू कोण आहेस हे तुला आणि मला माहित व्हायला पाहिजे का नाही? तुझ्यासारख्या मारक्या म्हशीसनी कशी येसन घालायची हे मला चांगलंच माहित आहे. तेव्हा गपगुमान सांगून टाक तू कोण आहेस, नाहीतर या श्रीहरीचा नवरेपणा सहन करायला तयार हो. तेव्हा तू कोण आहेस हे हुडकल्या बिगर हा श्रीहरी इथनं जात नसतो. हा वहिनी बोला की. मनू म्हणून एकदम ठीक आहे बघा. तिची अजिबात काही काळजी करू नका तुम्ही. हा मग ठीक आहे. माझी पण इथली सगळी तयारी झाली. तर येऊ द्या तो श्रीहरी, त्याला कळेल जिजा काय चीज आहे ते. वहिनी खरं तुम्ही सावध राहा. ते श्रीहरी लय डेंजर माणूस आहे बघा. हो तुम्ही काही काळजी करू नका. आत्ता मी त्याच्या जेवणात गुंगीचं औषध घालते आणि तरीही अडचण आली तर मी शिट्टी मारेन. तेव्हा मात्र लवकर धावून या मदतीला आणि तोपर्यंत मी सांभाळून घेईन सगळं. चालतंय मी इथे तयारीत जातो. तुम्ही इशारा केला की लगेच येतो बघा. हो बरं वहिनी सावध राहा फक्त तुम्ही. हो ठीक आहे ठेवते. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नका सोडून जाऊ रंग महाल. वा आज रंगा झालीस की एकदम. तुम्हावर की आज तुम्ही कुठंच नाही जायचं, आमच्यापाशीच थांबायचं. असं म्हणतेस? कॅन्सल, सगळी कामं कॅन्सल. आधी इथंच बसायचं आपण. अरे देवा, तुमच्या ना पुरुषांची जातच अशी बघा, लगेच पागळत्या. असं दे की. आमसनी राणा भाऊजींची लय काळजी वाटायला लागल्या. म्हणजे आता आम्ही नुसतं गाणं गुणगुणलं तर तू तुझं महत्वाचं काम सोडून आमच्यापाशी थांबायला कबूल झालास. महत्वाचं असं काय नाही, अवध्याला भेटायला निघालतो. ते काय का असं ना, पण तू तुझं महत्वाचं काम सोडून आमच्यापाशी थांबलास की नाही. राणा भाऊजींवर त्या जिजानं असंच गारुड केलंया. अव ती जाळ्यात फासा लागल्या. अहो राणा भाऊजी तिच्यासाठी जेलात बी जाऊन आलत. म्हणजे आपल्याला राणा भाऊजीसनी त्या जिजापासून लांब करायला पाहिजे. अहो नाहीतर तुमच्या साध्या बोळ्या भावावर ती कब्जा करणार. वय पॉइंट आहे तुझ्या बोलण्यात. त्या जिजासाठीच राणादानं तुझा अपमान केलता. तेच तर. अहो ती जिजा आपलं घर गिळायलाच बसल्या. ते काय नाही, राणा भाऊजीसनी आज तुम्ही कुठं बी बाहेर जाऊ द्यायचं नाही. आम्ही जेवण बनवायला घेतो, त्यासनी मस्त जीव घालू आणि त्या जिजा प्रकरणापासून लांब राहायला सांगूया. नाही ती आपण कसं समजवायचं त्याला. अहो थोरला जेव्हा चुकतो तेव्हा धाकल्यानं थोरले पण घेऊन समजावायला पाहिजे. आणि येळ पडली तर कान बी पिळायला पाहिजे. तू घे की थोरले पण, आणि येळ पडली तर कान बी पिळ. आपल्या घरच्या भल्यासाठी आपल्याला हे करायलाच लागल. पटलंय मला तुझं. तू काम कर, तू जेवणाचं बघ, मी राणादाला थांबतो. एकदम बेस्ट बघा. तू आपल्या घराची आणि घरातल्या माणसांची काळजी करतेस की नाही, बघून लई भारी वाटते बघ. हे आमचं कर्तव्य हो. बरं चला चला, राणा भाऊजीने आडवा. चला जवळ जवळ जवळ. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. ठोकळ्या, तुला आज इकडं घरातच डांबून ठेवतो बघ. आणि तिकडं जिजाचा काटा कसा काढतो
बघच तू वरनं भावा भावात कान पिळा पिळी झाली तर बोनसच की सक्का भाऊ पक्का वैरी व्हायचे तुम्हासनी. जिजा बिनकामाच्या इजा. धनी जिजा हा ए जिजा जेवण एकदम भारी केलेलंस तू. एक नंबर जेवण होत. खास तुमच्यासाठी धनी. अरे डार्लिंग आहेस तू आपली डार्लिंग. डार्लिंग ते नाही धनी, तुम्ही अचानक इकडं कसं आला हो? म्हणजे कुणी पाठवलं काय तुम्हाला? हो हुशार आहेस की. तू जा तू गाणं म्हण माझ्यासाठी गाणं. मग तुला सांगतो मी आलो कोणी. अरे गाणं म्हण की तू. गाणं? अरे काहीतरी रंगोळा पाहिजे का नाही? खरं सांग पाहिजे का नाही? हा म्हणतो की. तुम्ही बसा की जरा इकडं. हे एवढं आवर्तून म्हणतो गाणं. तिकडे बसू. हा बस. माझा घसरा हाय की इकडं. इकडेच आहे बघा. हाय गाणं म्हण लवकर. वय वय. गाणं डार्लिंग गाणं म्हण लवकर. म्हणते हा धनी. कुठे अडवून काम सोडा झालं ना धनी. उगवली उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. अडवून कामच सोडाता. अडवून कामच सोडाता. दूर झालं ना धनी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. उगवली शुक्राची चांदणी. हा मस्त गाणं म्हणलीस तू. वय वय. वा आवड आपल्याला आवड जिथं. हा वय. ते मला का नाही जुन्या काळात बायका शत्रूच्या गोट्यात जाऊन माहिती काढायच्या. हा एकदम तिची आठवण झाली बघ मला.
गाणे मस्त केलंस तू एक नंबर दुसरी हरीवर नाटक करायची नाही वरडू नकोस वरडू नकोस तू वरडू नकोस आता बांधून ठेवणार आहे मी श्रीहरीला शिकवते मला फसवते गप्पास हुशारी दाखवायची नाही हिंमत आवडायचं नाही आता मी तुला माझी हिंमत दाखवतो चल इकडे 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 हिंमत दाखवते नाही नाही चालू दे तुमचं अरे बऱ्याच दिवसांनी नवरा बायको भेटलायस ना चालू दे मी जातो अरे नाही नाही तसलं काय बी नाही थांब थांब अरे बरं का थांब नाही नाही ते आओ मालक आओ यो श्रीहरी आपल्याला नवरा बायकोच समजला की याचं सोडा जो बी बोलायला आपल्याला नवरा बायको अरे नाही रे राणा ते मी नेहमीसारखं मजाक मजाक मध्ये बोलून गेलो वय ते सगळं जाऊ दे त्या सगळ्या माग त्या पप्प्याचा हात आहे बघ पप्प्या वय आणि अजून एका माणसाचा हात आहे असा बी माझा डाऊट आहे अजून एक कोण ते एकदा खात्री करतो आणि मग सांगतो कसं आहे उगा खात्री नसल्याशिवाय कुणावर डाऊट घेणं बरं नसतंय पण एक गोष्ट सांगतो मालक हे डोसकं त्या पप्प्याचं नाही एवढं मात्र नक्की वय पण या पप्प्याला मी का सोडणार नाही आता ते राहू द्या आता पहिले या भामट्याचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे अरे राणा तुझ्या हाताला काय रे लागलं त्याचं काय करायचं मी बघतो त्याच्या हातात तुम्ही बघा काय ते लावा त्याला माओ मालक हे कवा झालं ते काय नाही झटापटीमध्ये लागलं हे जिजा ते जखमाचं बघतो मी श्रीहरीला बघतो वय वय मालक तुम्ही आज चला मी तुम्हाला हळद लावून देतो या एवढं काय अहो या तर या इथं बसा भाऊजी अहो मला वाटत होतं आता हा सगळं सांगतोय का काय अहो पर वहिनी ह्याला कसं काय समजलं सगळं अहो माझ्या पेटीत त्यांनी माझा आणि राणाजींचा फोटो बघितला होय काय त्याच्या तर जरा याला धरा मी याला घेऊन जातो तिकडं डांबून ठेवतो बरं मी काय म्हणते भाऊजी मला इथे कोणी पाठवलंय आपल्याला समजायलाच पाहिजे चल रे काय करायला अरे ह्याला तिकडे डांबून ठेवतो जरा घेतो की राऊंडात हा तुम्ही ते बघा हाताचं जावा मी याला घेऊन जातो मालक
चला हळद लावतो तुम्हाला. या या लवकर या. वार अंगावर घ्यायची काय गरज होती? त्यात केवढं काय एवढं? केवढं रक्त गेलंय बघ. तुला काय झालं असतं तर माझा जीवच गेला असता. विचारू काय? हा तुम्ही माझी एवढी काळजी का करता? मी का तू? एवढा वार अंगावर घेतलास माझ्या काळजीपोटीस ना. हो का करतोस एवढं सगळं? देवा मारुती राया, जिजाची या बामट्याच्यातनं एकदा सुटका झाली का नाही? मी बला न माझी तालीम बली. नक ते विचार माझ्या मनात बेव देऊ नकस बाबा. कुठे निघालास? काय नाही, मारुती रायाचं दर्शन घेऊन घराला निघालो होतो. तिकडे कुठे गेलतास? तर मी माझ्या मळ्यात बी जायचं नाही काय? अहो काय साहेब, काल रात्रीला मळ्यामध्ये वसल्या गेलो होतो, आता घराला निघालोय. मळ्यात गेलतास का त्या जिजाच्या घराकडे गेलतास? खरं सांग, कशाला गेलता जिजाकडे? त्या श्रीहरीला मारलं बिरलं नाहीस ना? अहो साहेब, राणात असं विनाकारण मारहाण करणार तर अजिबात नाहीये बघा. करायची बी नाही. पैलवान, तू त्या जिजा आणि श्रीहरीच्या संसारात घुसायचं नाही, लांबच राहायचं, नाहीतर परिणाम लय वाईट होतील. काय बोलायला साहेब? आता मी माझी जमीन बी कसायची नाही काय? अरे आम्ही काय अडवलंय तुला तुझी जमीन कसायला? पण त्या श्रीहरीच्या केसाला जरी धक्का लावलास तर याद राख काय. जा आता. येऊ काय? चला. एक मिनिट. हे काय काय? अरे ही जखम कसली, पट्टी कसली बांधल्यास? काय मारामारी केली नाहीस ना? श्रीहरीला मारलं बिरलंस काय? अच्छा, मी कशाला असलं काय करू? वय साहेब, राणादा असलं काही करणाऱ्यातला नाही आहे बघा. 1,00,000% गॅरंटी. 1,00,000% गॅरंटी आहे. तर ही जखम काय आबाळातनं पडली वय? खरं सांग पैलवान, खरंच तू मारामारी केलीस का काय? ही जखम कशी काय झाली तुला? हो, ते काय झालं माहितीये काय? तुम्हाला सांगितलं की नाही मी, ते रातच्याला काल वसल्या गेलो होतो मळ्यामध्ये. अहो ते नांगरायचं होतं म्हणून वसल्या गेलो होतो. ते नांगराचा फळा दिसला नाही, तो लागला. रातच्याला नांगरत होता? रातच्याला कोण नांगरत आहे वय? तर रातच्याला अंधार असतो का नाही? तेव्हा अंधारामध्ये तो नांगराचा फळा दिसला नाही, तो लागला. बरं चला, येऊ का आता? चला. इकडे श्रीहरी कुठे आहे? असेल की त्याच्या बायकोच्या घरात. राणादा म्हणजे तू मान्य केलंस तर ती जिजाच श्रीहरीची बायको आहे म्हणून? अजिबात नाही. साहेबांनी तसं वाटतंय म्हणून म्हणलं. मुकुंद, मला तर वाटतंय यानं काहीतरी त्या श्रीहरीचं बरं वाईट केलंय बरं, आणि झटापटी त्याच्या हाताला जखम झाल्यात. नाही साहेब,
राणादा खोटं बोलणाऱ्यातला नाही आहे बघा. आता जिजाकडे गेल्यावर कळलंच कोण खरं कोण खोटं. पैलवान, आता आम्ही तडक जातोय जिजाकडे. इथं सगळं नीट असेल तर ठीक, नाहीतर तुझं काही खरं नाही बघ. अहो साहेब, बघायच्या आधीच राणादाला गुन्हेगार ठरवणं बरोबर नाही बघा. अहो आपलं पुस्तक तसं नाही सांगत. ते बघूया की रियारीच्या केसाला जरी धक्का लावला असेल हे ना, तर मग याला अख्ख्या कायद्याचं पुस्तक वाचून दाखवू. काय मुकुंद, चल चल लवकर बघूया, तिथं गेल्यावर कळेलच. चल चल चल. अरे उचल की मर्दा फोन लवकर. राणा बोल की. हॅलो बरकत, अरे ते पोलीस आहेत का नाही, ते जिजाच्या झोपड्याकडे यायला निघालेत बघ. अरे बाबा, तो श्रीहरी नीट आहे का नाही ते बघायला येतात तिकडं. अरे अरे पण त्याला तर आपण इथं ठेवला की. अरे तेच सर मर्दा. अरे बघ, पोलिसांनी डाऊट आलाय मी त्याला मारले म्हणून. आता श्रीहरी त्यासनी दिसला नाही तर वाट लागणार बघ. बरं ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. हा वय वय, काय ते कर बाबा. चल ठेवतो.